Hello, myself Dr. Pooja. Welcome to everyone in this channel. In this video, I am telling to you about hypothyroidism. Thyroid. The thyroid gland is endocrine gland situated in the neck. It makes two hormones that are secreted in the blood. These hormones are necessary for all the cells in your body to work normally. Means थायरॉईड ही आपल्या गळ्यामधील एक अंतस्त्रावी ग्रंथी आहे ज्यामुळे रक्तामध्ये स्त्राव असलेले दोन संप्रेरक तयार होतात. आपल्या बॉडीमध्ये सर्व पेशी ह्या सामान्यपणे काम करतात. The hormones secreted by thyroid glands are T3, also known as triiodothyronine. Second is T4, also known as thyroxine. Both hormones are controlled by TSH, which is secreted from pituitary gland. थायरॉईड ग्लँड हे दोन प्रकारचे हार्मोन्स सिक्रेट करते, T3 आणि T4. T3 आणि T4 हे दोन्ही हार्मोन TSH द्वारे नियंत्रित केले जातात. त्यामुळे तेथे पिट्युटरी ग्रंथीपासून स्त्राव होतो. बेसिक्स फंक्शन्स ऑफ T3 अँड T4. T3 आणि T4 चे मूलभूत कार्य कोणती? फर्स्ट इज T3, also known as triiodothyronine. It helps brain functions and development, heart and digestive functions. It also plays a role in the body metabolic rate and the maintenance of bone health. Normal range is 80 to 20 Ng per dl. Means हे मेंदूचे कार्य आणि विकास, हृदय आणि पाचक कार्य करण्यास मदत करते. हे शरीरातील चयापचय दर आणि हाडाच्या आरोग्यास देखरेखीसाठी देखील भूमिका निभावते. नॉर्मल रेंज ऑफ T3 इज 80 to 20 Ng per dl. Second is T4, also known as thyroxine. In the T4, regulation of your weight, body temperature, muscle strength and even your mood. Normal range of T4 is 5.0 to 12 Ng per dl. मीन्स T4 हे आपले वजन, तापमान, शरीर, स्नायूचे सामर्थ्य आणि आपल्या मूडचे सुद्धा नियमन करते. नॉर्मल रेंज ऑफ T4 इज 5.0 to 12 Ng per dl. नेक्स्ट पॉइंट इज डिसीज रिलेटेड टू थायरॉईड हार्मोन्स. थायरॉईड संप्रेरक संबंधित रोग दोन प्रकारचे आहे. फर्स्ट इज हायपोथायरॉइडिझम अँड सेकंड इज हायपरथायरॉइडिझम. इन द फर्स्ट हायपोथायरॉइडिझम, a disease condition in which the thyroid gland does not produce enough thyroid hormones. Means ही अशा आजाराची स्थिती आहे की ज्यामध्ये थायरॉईड ग्रंथीमध्ये पुरेसे थायरॉईड संप्रेरक तयार होत नाही. कॉजेस ऑफ हायपोथायरॉइडिझम. हायपोथायरॉइडिझमची कारणे कोणती? When your thyroid gland does not produce enough thyroid hormones, the balance of chemical reaction in your body can be upset. मीन्स जेव्हा आपल्या थायरॉईड ग्रंथीमध्ये पुरेसे हार्मोन्स तयार होत नाही तेव्हा आपल्या शरीरातील रासायनिक प्रतिक्रियेचे संतुलन अस्वस्थ होऊ शकते. इन द कॉजेस, फर्स्ट इज ऑटोइम्युन डिसीज म्हणजे स्वयंप्रतिकारक रोग. इन द ऑटोइम्युन डिसीज, also known as Hashimoto's thyroiditis. This occurs when your immune system produces antibodies that attacks your one tissue. This antibody affects the thyroid ability to produce hormones. Means ऑटोइम्युन डिसीजला हाशिमोटोस थायरॉइडायटिस म्हणून देखील ओळखला जातो. जेव्हा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे आपल्या स्वतःच्या ऊतीवर हल्ला करणारी प्रतिपिंडे मीन्स अँटीबॉडीज तयार होते तेव्हा हे प्रतिपिंडे संप्रेरक तयार करण्याच्या थायरॉईड क्षमतेवर परिणाम करतात. सेकंड इज सिव्हिअर आयोडीन डिफिशियन्सी. मीन्स आयोडीनची तीव्र कमतरता असणे. थर्ड इज थायरॉईड डिस्ट्रक्शन सेकंडरी टू रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन ऑर सर्जरी. मीन्स थायरॉईड नष्ट करणे दुय्यम ते किरणोत्सर्गी आयोडीन किंवा शस्त्रक्रिया झालेली असणे. फोर्थ इज पिट्युटरी ग्लँड ऑर हायपोथॅलॅमिक डिसीज. मीन्स पिट्युटरी ग्लँड किंवा हायपोथॅलॅमसचे काही रोग असू शकतात. नेक्स्ट पॉईंट इज साइन अँड सिम्पटम्स ऑफ हायपोथायरॉइडिझम.
फर्स्ट इज फटीग मीन्स थकवा, सेकंड इज डिप्रेशन्स मीन्स उदासीनता, थर्ड इज मॉडरेट वेट गेन्स मीन्स मध्यम वजन वाढणे, फोर्थ इज कोल्ड इंटॉलरन्स मीन्स थंड किंवा असहिष्णुता, फिफ्थ इज एक्सेसिव्ह स्लिपीनेस मीन्स जास्त झोप येणे, सिक्स्थ इज ड्राय अँड कॉज हेअर मीन्स केस कोरडे आणि खडबडीत होणे, सेवन्थ इज हेअर लॉस मीन्स केस गळणे, एट इज मेन्स्ट्रुअल डिस्टर्बन्सेस मीन्स मासिक पाळीचा त्रास होणे, नाईन्थ इज मूड चेंजेस मीन्स नेहमी मूड बदलत राहणे, टेन्थ इज डिक्रीज पर्स्पिरेशन मीन्स घाम कमी येणे, स्वेटिंग कमी होणे, 11th इज कॉन्स्टिपेशन मीन्स मलबद्धता, 12th इज ड्राय स्किन्स मीन्स त्वचा कोरडी होणे, 13 इज मसल्स क्रॅम्प्स मीन्स स्नायूंचे पेटके येणे, 14 इज इंक्रीज कोलेस्टेरॉल लेवल्स मीन्स कोलेस्टेरॉलची पातळी वाढणे, अँड लास्ट इज डिक्रीज कॉन्सन्ट्रेशन मीन्स एखाद्या कामात लक्ष न लागणे, एकाग्रता कमी होणे. नेक्स्ट पॉईंट इज रिस्क फॅक्टर मीन्स धोकादायक घटक कोणते. फर्स्ट मोर कॉमन इन वुमेन्स, हायपोथायरॉइडिझम हा रोग जास्त फिमेल्समध्ये कॉमन. सेकंड इज हॅव फॅमिली हिस्ट्री ऑफ थायरॉइड डिसीज मीन्स थायरॉइड रोगाचे कौटुंबिक इतिहास असणे. थर्ड इज हॅव बीन प्रेग्नंट ऑर डिलिव्हर्ड अ बेबी इन अ लास्ट 6 months मीन्स गेल्या 6 महिन्यात प्रेग्नेंट राहिली असेल किंवा बाल जन्मलेला असेल. फोर्थ इज हॅव अन ऑटोइम्युनिव डिसीज सच ॲज टाईप 1 डायबेटिक मीन्स टाईप 1 मधुमेहासारखा स्वयंप्रतिकारक रोग असणे. फिफ्थ इज रिसीव रेडिएशन टू नेक ऑर अप्पर चेस्ट मीन्स मान किंवा वरच्या छातीत रेडिएशन झालेली असणे. नेक्स्ट पॉईंट इज कॉम्प्लिकेशन्स मीन्स हायपोथायरॉइडिझमचे दुष्परिणाम कोणती. फर्स्ट इज ग्वायटर. इन द ग्वायटर कॉन्स्टंट स्टिम्युलेशन ऑफ युअर थायरॉइड टू रिलीज मोर हार्मोन्स मे कॉज द ग्लँड्स टू बिकम लार्जर, अ कंडिशन known as ग्वायटर मीन्स आपल्या थायरॉइडच्या अधिक संप्रेरकांना सतत उत्तेजित केल्यामुळे ग्रंथी मोठ्या प्रमाणात रिलीज होतात आणि ग्रंथी मोठ्या होतात, त्यालाच अशा कंडिशनला ग्वायटर म्हणून ओळखला जाऊ शकतो. सेकंड इज हार्ट प्रॉब्लेम. In the heart problem, it can cause increased risk of heart disease and heart failure because of high level of low density lipoprotein means कमी प्रमाणात घनता असलेल्या लायपोप्रोटीन्समुळे हृदयरोग आणि हृदय अपयशाचा धोका राहू शकतो. थर्ड इज मेंटल हेल्थ इश्यूज मीन्स in the mental health issues, depression may occur in early hypothyroidism. It may also cause slowed mental functioning मीन्स लवकर हायपोथायरॉइडिझममध्ये नैराश्य याने उद्भवू शकते, यामुळे मानसिक कार्य कमी होऊ शकते. फोर्थ इज पेरिफेरल न्यूरोपॅथी. इन द पेरिफेरल न्यूरोपॅथी लॉंग टर्म अनकंट्रोल हायपोथायरॉइडिझम कॅन कॉजेस डॅमेज टू पेरिफेरल नर्व्स. It causes pain, numbness and tingling in affected area. मीन्स दीर्घकालीन अनियंत्रित हायपोथायरॉइडिझममुळे परिघीय मज्जातंतूंचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे प्रभावित भागांना वेदना होणे, तो एरिया सुन्न होणे आणि हातापायात मुंग्या येणे देखील होऊ शकते. देन फिफ्थ इज मायक्झेडेमा. In the myxedema, its sign and symptoms includes drowsiness, lethargy and unconscious. Means हे लक्षण आणि लक्षणांमध्ये तंद्री, सुस्ती आणि बेशुद्धपणा यांचा समावेश सुद्धा असू शकतो. लास्ट इज इनफर्टिलिटी. In the infertility, low level of thyroid can interface with ovulation which impairs fertility. Means गर्भाशयाच्या उत्पत्तीचे वध्यत्व येऊ शकते की यामध्ये थायरॉइडचे काही स्तर ओव्हुलेशनसह संवाद साधू शकतात, जे प्रजनन क्षमता कमी करतात. नेक्स्ट पॉईंट इज इन्व्हेस्टिगेशन. फर्स्ट इज सीरम TSH लेवल. सेकंड इज सीरम फ्री T3 लेवल. थर्ड इज सीरम फ्री T4 लेवल. फोर्थ इज ECG. नेक्स्ट USG. देन CT स्कॅन, MRI और रेडिओ आयोडीन अपटेक. लास्ट इज ट्रीटमेंट ऑफ हायपोथायरॉइडिझम.
हायपोथायरॉइडिझमसाठी उपचार कोणती? फर्स्ट, द ट्रीटमेंट युजली लाईफ लाँग. उपचार सहसा आयुष्यभर असतात. सेकंड, रिप्लेसमेंट ऑफ डिफिशियंट हार्मोन इज द बेसिक्स ऑफ थेरपी. मीन्स थेरपीच्या आधारावर कमतरता संप्रेरक बदलू शकतात. थर्ड, द डोस इज 100 to 300 मायक्रोग्राम पर डे ॲज सिंगल PO ऑफ थायरॉक्झिन. मीन्स थायरॉक्झिनचा दररोजचा डोस 100 to 300 मायक्रोग्राम असतो. फोर्थ, इन धोज पेशंट विथ हार्ट डिसीज इट इज बेटर टू स्टार्ट विथ स्मॉल डोस. मीन्स हृदयविकाराच्या रुग्णामध्ये लहान डोस घेऊन सुरुवात करणे चांगले असते. लास्ट इज, इन द पेशंट विथ पिट्युटरी हायपोथायरॉइडिझम, thyroid hormone replacement should not be instituted until replacement with hydrocortisone has been initiated. मीन्स पिट्युटरी हायपोथायरॉइडिझमच्या रुग्णात थायरॉईड संप्रेरक बदलण्याची शक्यता हायड्रोकॉर्टिसॉनची जागा घेईपर्यंत सुरू केली जाऊ नये. थँक्यू. If you like my video, don't forget to like, share and subscribe. And which topic you will like to know, please comment.